नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे। एका वर्षापूर्वी अहिल्यानगरमधल्या साधारण वर्षभरापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तपत्रात थेट नाव न घेता कॅप्टन भोंदूबाबा या मथळाखाली एक वृत्त छापून आलं होतं। त्यावेळी मात्र अशोक खरात याने वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली होती। यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याबाबत वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनर यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। काय प्रकार झालेला होता, तुम्ही किती दिवसापूर्वी ही बातमी छापली होती आणि त्यानंतर कसा प्रकार हा झाला? खरं तर मी 4 मार्च, आता याला 4 मार्चला वर्ष होईल, 4 मार्च पूर्वी 4 मार्च 2025 रोजी मी एक बातमी प्रसिद्ध केली होती। माझं दैनिक खबरदार पुढारी हे वृत्तपत्र आहे। या वृत्तपत्रामध्ये मी जी बातमी प्रसिद्ध केली होती, महिलांचे लैंगिक शोषण करणारा लिंग पिसाड भोंदू कॅप्टन बाबा खबरदार पुढारी करणार पोरखोल। अनेक मंत्री, सरकारी अधिकारी, कर्मचारी या कॅप्टन बाबाचे भक्त आहे। या वृत्तपत्रात मी माझ्या बातमी प्रसिद्ध केली। या वृत्तपत्रामध्ये जेव्हा बातमी मी प्रसिद्ध केल्याच्या नंतर मी याचा संपादक आहे। संपादक असल्याच्या कारणाने त्या कॅप्टन बाबांनी माझ्यावर वावी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला। अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर 2 दिवसांनी मला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या पीएचा फोन आला का ताईचा तुम्हाला निरोप आहे, जर तुमच्याकडे काही पुरावे नसेल तर खुलासा देऊन टाका, कॅप्टन बाबाला अशा प्रकारचं काही बदनाम करू नका। मी म्हणलं ठीक आहे, सांगतो तुम्हाला। त्यानंतर मला 2 दिवसानंतर स्वतः आपल्याला दाखवतो का मला रुपाली चाकणकर यांचा स्वतः फोन आला। ती तारीख आणि वेळ आपल्या समोर आहे। मार्च 9, 2025 रोजी रुपाली चाकणकरांचा मला प्रत्यक्ष फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही अशा थोतांड बातम्या छापू नका, असा कुठलाही प्रकार त्या भागात घडत नाही आणि असा कुठलाही बाबा त्या भागात नाही। जर त्या भागात असा कुठलाही बाबा नव्हता, त्या बातमीमध्ये मी जर कॅप्टन खरातांचं नाव छापलेलं नव्हतं, मग कॅप्टन खरातनी मला त्या ठिकाणी माझ्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करायचा। आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मला नोटीस टाकली का तुम्ही 4 दिवसात मला तुमच्या मेल ID वर उत्तर द्या का तुमच्याकडे कोण आहे, कोणती महिला आहे, काय आहे, तुम्ही कुठल्या अनुषंगाने बातमी केली। मी बातमी फक्त मला मिळालेल्या माहितीच्या सोर्सवरती आणि माझ्याकडे काही तक्रारदार महिला, काही लोक आलते, त्यांनी सांगितले बाबा असा असा प्रकार आहे, आपण आपल्या वृत्तपत्रात करा जेणेकरून महिला याच्यातून वाचतील। गेल्या वर्षभरापूर्वी तुमच्याकडे महिलांनी नेमकी काय तक्रार दिली होती आणि काय सांगितलं होतं? महिलांनी आपल्याकडे जी तक्रार दिली होती त्यात त्यांनी सांगितलं का कॅप्टन खरात यांचा वावी येथे एक आश्रम आहे, त्याचबरोबर नाशिक रोडला त्यांचं एक ज्योतिष कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी कॅप्टन खरात ज्यावेळेस महिला तिथे जातात तर त्या महिलांशी त्या ठिकाणी आतमध्ये शारीरिक संबंध म्हणा, त्यावर त्यांना विनाकारण त्यांचं जे गोळ्या असतील, पावडर असतील, असे गुंगीचं औषध देणं, असे विविध प्रकार करून महिलाशी त्या ठिकाणी गैरवर्तन करण्याचं काम या कॅप्टन खरातकडून सुरू आहे। त्यामुळे तुम्ही याला वाचा फोडा अशी महिलांची मागणी होती। कॅप्टन खरातच्या ट्रस्टवरती ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या संचालिका आहे आणि कॅप्टन खरातच्या सांगण्यावरून मला त्या ठिकाणी प्रेशराईज करण्याचं काम, दबाव आणण्याचं काम आयोगाचं आहे। तुमच्यावर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करू, हे प्रेशराईज करण्याचं काम आयोगाच्या अध्यक्षांनी केलं, चाकणकर मॅडमनी। कॅप्टननी त्यानंतर ना मला एका वकिलामार्फत तब्बल 5 कोटी रुपयाची अब्रूनुकसानीची नोटीस मला पाठवली 4/4/2025ला। 4/4/2025ला या ठिकाणी बघा, कॅप्टन अशोक कुमार एकनाथ खरात, तुरुंबाल तिडके कॉलनी, कर्मयोगीनगर, नाशिक, खबरदार पुढारी दत्तात्रय खेमनर, संपादक जैन नवानी। मला यामध्ये तुम्हाला त्या नोटीसचा मी आकडा दाखवतो। एका वृत्तपत्राच्या संपादकाला बघा कशा प्रकारचं त्रास देण्याचं काम, हा आकडा बघा तुम्ही। व्यक्ती म्हणून झालेली इजा 1.5 कोटी, तब्बल 5 कोटी रुपयाची नोटीस त्यांनी मला त्या ठिकाणी दिली होती। तर त्या नोटीसला मी काही जास्त म्हणजे त्यामध्ये काही उत्तर देण्याचं काम केलं नाही। कुणाल जमदाडे, G24 तास, श्रामपूर, अहिल्यानगर।